दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। लोकांमध्ये आज युवा तरुणमध्ये जो ॲक्च्युली जो राग आहे तो 2029 मध्ये मतदानाच्या माध्यमातून सरकार बघणार आहे। कारण की बरेचसे जे नीटचे विद्यार्थी आहेत, नीटचे जे ॲस्पिरंट्स आपण म्हणतो, हे लोक अक्षरशः आक्रोशात रागात आहेत। हे सगळे लोक सरकार विरुद्ध 2029 मध्ये खंबीरपणे मतदान करणार आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे। काय सांगाल, हे दिल्लीचं जे आंदोलन ज्या पद्धतीने सरकारनं हँडल करण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये उद्रेकाची भावना आहे यावेळेला। गेले 22 दिवस दिल्लीला जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे या देशातले एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, पर्यावरणवादी चळवळवादी कार्यकर्ते आहेत, ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची दखल लोकशाहीची थट्टा करत सत्तेवर आलेलं केंद्र सरकार घेत नाही। आणि ज्या पद्धतीनं आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हुकुमशाही वृत्तीनं, तानाशाही वृत्तीनं सत्तेत लोकशाहीची चेष्टा करत लोकशाहीमधल्या ज्या काही कृत्या आहेत त्याचा वापर करत आले, पण वागणं मात्र हुकुमशहालाही लाजवणारं आहे, हिटलरलाही लाजवणारं आहे, अशा पद्धतीनं काम करतायत। या कुणाही मंडळींनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यांची प्रकृती खालावल्यानंतर या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी, या देशातला सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर आला, पण त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी, त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलं। खरं तर 14 सालापासून 152 वेळा या ठिकाणी पेपरफुटीचा पराक्रम या शासनानं केला। या नीटच्या पेपरफुटीनंतर 21 तरुणांनी, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पण या कशाची दखल केंद्र सरकार घेत नाही। 56 इंचाची छाती आणि संवेदनाशील मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणवणारे 21 विद्यार्थी आत्महत्या करत असताना त्याची दखल घेत नाही। कुणीतरी वैचारिक बांधणी बैठक असणारा कार्यकर्ता उपोषणाला बसल्यानंतर त्याच्या उपोषणाची दखल घेण्याऐवजी, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी ते कधी मरतात याची वाट बघत हे सरकार बसलेलं आहे। पण सुदैवानं देर सही लेकिन आज देश का युवा जागृत हो चुका है। देशातले विद्यार्थी, देशातला तरुण, देशातले कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले ज्यांनी मोठ्या उत्साहानं, अहममिकेनं या मंडळींना सत्तेत बसवण्यात वाटा उचललेला होता, ते आज जागृत झालेले आहेत। आणि या 21 विद्यार्थ्यांच्या प्राणाच्या बलिदानातून आज देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही, बोलणं नाही, 21 आत्महत्या विद्यार्थ्यांच्या त्यांची दखल नाही, असं अतिशय कोडगं, निर्दयी, नीच सरकार या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याचा निषेध सारेच आज करतायत। पण आपण समजून घेतलं पाहिजे की देशातला तरुण विद्यार्थी आज इरेला पेटलेला आहे। ज्या पद्धतीनं लाठीमार केला गेला, 14, 16 वर्षाच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी बेदम मारलं गेलं, त्यांच्यासोबत काही महिला होत्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या छोट्या बालकांना देखील लाठीमार केला गेला आणि निर्लज्जपणाने या गोष्टीचं समर्थन करतायत, अशी परिस्थिती आहे। या सरकारचा निषेध आता पुरा भारतवर्ष करतोय। साऱ्या जगानं या मोदींच्या दुटप्पी धोरणाची दखल घेतलेली आहे। मागण्या म्हणाव्या तर साध्या आहेत की धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत, जर पेपर फुटत असतील तर त्याची जबाबदारी देशाचा शिक्षण मंत्री घेणार नाही तर कुणी घ्यायची? केवळ कोणातरी किरकोळ अधिकाऱ्यांना बळी देऊन, तोंडावर फेकून हा विषय संपणार नाही। पेपर फुटीचा विचार फक्त एक दिवशी पेपर फुटला विषय संपला असं चालत नाही। आपण अनेक ठिकाणी बघतो की स्पर्धा परीक्षांना आलेले विद्यार्थी फुटपाथवर झोपतात,
मिळाला तर वडापाव खाऊन या सगळ्या- नाही तर रिकाम्या पोटी या परीक्षांची तयारी करतात. जेव्हा पेपर फुटी होते, परीक्षा पुढे गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांची त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते याचा विचारही शासन करत नाही. त्या विद्यार्थ्याचा तर नाहीच नाही, पण अशा लाखो परिवारांचाही विचार हे शासन करत नाही. पाटील साहेब, आणि म्हणून कुठेतरी या विषयाची तड लागली पाहिजे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी आज गिरेला पेटलेत. निर्णायक आंदोलन त्यांनी केलेलं आहे. परवा 2 दिवसापूर्वी जंतर मंतर येथे जे नीटच्या परीक्षेसंदर्भात घोळ झाला आहे आणि त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन करत होते. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये अनेक मुलींना देखील त्यांनी त्या ठिकाणी मारण्यात आलं पुरुष पोलिसांकडून. त्याचा निषेधार्थ आणि त्या नीटच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या वतीनं पनवेलमध्ये या ठिकाणी त्यांना समर्थन म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. काय अजूनही सरकारवर कुठलाही प्रेशर पडताना दिसत नाही, कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागून घेतला जातो. हे सरकार आपल्याला माहिती निगरगट्टा सरकार आहे. लोकांनी काही बोलायला गेलं की अशा पद्धतीने लाठीचार्ज करायचा. जेव्हा मोदी सरकारवरती काही संकट येतं तेव्हा पोलिसांना पुढं करायचं. त्या बिचाऱ्या पोलिसांचा काही दोष नसतो, त्यांना शेवटी आदेश येतो, पोलिसांना पुढं करतात आणि मग अशा पद्धतीने आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी या निमित्ताने सांगू इच्छितो की यापुढे अशी आंदोलनं दडपता आपल्याला येणार नाही, कारण आता भारतातील प्रत्येक नागरिक हा जागरूक झालेला आहे. त्यामुळे अशी आंदोलन दडपता येणार नाही. मनसे पुढे काय भूमिका घेणार आहे, कारण आता इथे आहे मनसे यापुढे जे सन्माननीय राजसाहेब सांगतील त्या पद्धतीने यापुढची भूमिका अधिक तीव्र करत जाईल. आणि आपल्याला माहिती असेल की याच पनवेलच्या भूमीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं की देश हा हिटलरशाहीकडे चाललाय. त्याचं प्रत्यय गेल्या 2-3 दिवसात आपल्याला या ठिकाणी येतं. ॲक्च्युली जे देशाचे महाराष्ट्राचे युवा तरुण मंडळी आहेत ते अक्षरशः त्रासलेले आहेत. कारण की आपण पाहू शकतो गेल्या 1-2 आठवड्यांपासून ही जी दिल्ली सरकार आहे, केंद्र सरकार आहे, ही अक्षरशः सत्तेच्या मोहमध्ये माजलेली आहे. आणि आपण एक म्हणतो की झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, पण जे झोपलेल्याची ॲक्टिंग करतात त्याला आपण जागा नाही करू शकत. ह्या सरकार अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधून सगळं इग्नोर करत आहेत. आणि हा जो तुम्ही आक्रोश पाहताय इथे देशाच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईतल्या भागाभागा कोपऱ्यामध्ये युवा तरुण जागे होत आहेत. आणि हा अहंकार जास्ती दिवस चालणार नाही. तरी दिल्ली सरकार, केंद्र सरकारला माझी विनंती आहे, अहंकार मागे घ्या आणि ॲटलिस्ट आपले जे स्टुडंट्स आहेत, देशाचे जे युवा तरुण आहेत, ते हिंदुस्थानचं भविष्य आहे, त्यांची मागणी ॲटलिस्ट तुम्ही ऐकण्यासाठी एक पाऊल पुढे या, एक डायलॉग घ्या आणि त्याची दखल घेऊन लगेच पुढे या. नाहीतर काय हे आंदोलन थांबणार नाही आहे. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. ते तर सांगतात की सगळे तरुण आमच्याच पाठीमागे आहेत. नाही, पाठीमागे कुठे आहेत? एवढी जनता जर आज रस्त्यावर येते, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशाभराच्या कोपऱ्यात प्रत्येक शहरामध्ये जनता येते, कोण तुमच्या मागे आहे? तुम्ही पोलिसांना, रिझर्व्ह फोर्सला पुढे करताय, मग कोण तुमच्या मागे आहे? सरकार निवडून कसं येतं? सरकार तेच आहे ना, लोकांमध्ये आज युवा तरुणमध्ये जो ॲक्च्युली जो राग आहे तो 2029 मध्ये मतदानाच्या माध्यमातून सरकार बघणार आहे. कारण की बरेचसे जे नीटचे विद्यार्थी आहेत, नीटचे जे ॲस्पिरंट्स आपण म्हणतो, हे लोक अक्षरशः आक्रोशात रागात आहेत. हे सगळे लोक सरकारविरुद्ध 2029 मध्ये खंबीरपणे मतदान करणार आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे.